मंडळी, जर कुणी असंस्कृत वागत असेल तर आपण म्हणतो काय तमाशा लावलाय, काय अक्कल आहे की नाही. आणि कुणी जर आपल्याकडे बघून उगाच दात विचकायला लागलं पण काय काय तमाशा चाललाय, काय पाहताय. जितकं प्रबोधन कीर्तनाने केलं, भारुडाने केलं, तितकंच प्रबोधन तमाशाने सुद्धा केलं. तमाशा हा फक्त मनोरंजनाचा भाग राहिला नाही, त्याने प्रबोधन सुद्धा केलं आणि समाजाचे प्रश्न समाजासमोरच पुन्हा मांडण्याचा प्रयत्न केला. असाच एक समाजाचा प्रश्न घेऊन येत आहे त्याच बाजात विनोद गायकर आणि मंडळी. मुंबईहून जोरदार टाळ्यांनी स्वागत. मराठी पाऊल पडते पुढेच्या फळावर. आज सामना रंगणार आहे सामान्य माणूस विरुद्ध सरकार. अहो सरकार निवडून झाला वांदा, झाली आमची जरा घाई. आणि कसे जगावे प्रश्न एवढा, त्यालाही उत्तर नाही. जी जी रजी हो. बाई आता सवाल टाका. ऐका, भविष्य ऐसे देशाचे हे अंधारात चाट पडे. प्रगती व्हावी कशी बरे, प्रश्न मनाच्या आत पडे. जी जी रजी हो. आई चहा आणते हा बाळा. 28 1 जा 28, 28 2 जा 56. आई लाईट गेला. थांब हा बाळा, मेणबत्ती आणते. मला मेणबत्ती समोर अभ्यास करायला जमत नाही, माझे डोळे दुखतात ग. अरे आंबेडकरांनी नाही का दिव्याखाली अभ्यास केला. तू मला त्यांची उदाहरणं देऊ नको. त्यावेळी वीज नव्हती, पण आता आहे ना. मग हे लोड शेडिंग कधी कमी होणार. होईल रे. अहो अभ्यासाला वास्तव आहे मेणबत्तीच्या वातीचे. अरे काळोखाला पडेल का हो स्वप्न विजेच्या ज्योतीचे. जी जी रजी हो. सरकार द्या उत्तर, पुढचा सवाल. अहो न्याय देवता सत्य जाणते तरी वागते मुक्त कशी. पिढ्या पिढ्याने घडते आहे मानवतेची चूक कशी. जी जी रजी हो. ऑर्डर ऑर्डर मिला. या 13 वर्षाच्या कोवळ्या मुलीवर या नराधमाने बलात्कार केला आहे. याने हो यानेच. त्यामुळे याला कोठारेत कोठारे. डॅम इट. कोकम अशी कठीण शिक्षा झालीच पाहिजे. या केसची सुनवाई 13 ऑगस्ट रोजी होईल. मिला 13 वर्षापूर्वी ह्या मुलीवर ह्या राक्षसाने बलात्कार केला होता. त्यामुळे ह्याला अशी कठीण शिक्षा झालीच पाहिजे. या केसची सुनवाई 13 डिसेंबर रोजी होईल. मिलाद 63 वर्षांपूर्वी या नराधमाने माझ्यावर बलात्कार केला होता. त्याला झालीच पाहिजे. या केसची सुनवाई 13 मार्च रोजी होईल. 103 वर्षांपूर्वी याच्या वडिलांनी याच्या आईवरती बलात्कार केला होता. अहो तारखा मागून तारखा मिळते, कायदा आंधळा बोलत असे. न्याय कसा हा जगा वेगळा, लुळा पांगळा वाटत असे. जी जी रजी हो. सरकार द्या उत्तर, पुढचा सवाल. अहो राजनीतीचा खेळ मांडला सारी पाठ हा नेत्यांचा. सामान्यांच्या प्रश्नांसाठी बडी मार खात्याचा. जी जी रजी हो. साहेब माझे पैसे केव्हा मिळतील. ओढे सर्टिफिकेट नाहीये मॅडम. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात तिथे मेलाय तो. तिथे जायचं का आता. सरकारी काम आहे मॅडम, करावंच लागतंय. माझा मुलगाही सरकारीच होता, भारतीय जवान. इथे आमच्याकडे पैसे नाही, तुम्हाला कुठून देणार पैसे. हा? अहो फायलींवरती फायली पडल्या तरी सुटेना प्रश्न कसे. सैनिक मरतोय देशासाठी, सरकार भरतोय आपले खिसे. जी जी रजी हो. सरकार द्या उत्तर, पुढचा सवाल. अजून असे किती सवाल विचारायचे ज्यांची तुमच्याकडे उत्तरच नाहीयेत. सवाल सवाल आणि फक्त सवाल. शहीदांच्या का घरात का हो, उत्तर नाही. कसा बाजूनी जिवंत का हो, उत्तर नाही. क्रिकेटवर का
नाही महागाईने सगळे ठप्प उत्तर नाही सरकार आमचे अजूनही गप्प उत्तर नाही कधी आम्हाला मिळेल उत्तर उत्तर नाही नाहीये ना उत्तर? आम्हाला माहितीये आमची होणारे हार आणि तुमच्या गळ्यात पडणारे सत्तेचा हार. कारण वर्षानुवर्ष चाललेल्या लोकशाहीच्या फळावर आमची गणगवळण कधी रंगलीच नाही हो. पण तुम्ही मात्र बिनचूक बतावणी करून निसटता पुढचा फड मांडायला, भ्रष्टाचाराचा, महागाईचा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे आमची हार म्हणजे अख्ख्या लोकशाहीची हार आहे. आणि जोपर्यंत लोकशाहीचं फड जिवंत आहे ना, तोपर्यंत आम्ही आमचे सवाल असेच मांडत राहणार उत्तरं मिळवण्यासाठी. अहो आज लावणी इथे मांडली, उत्तर जरी ना संगतीला, आता सरकार सोबत असेल तर हो हिंमत येईल हिमतीला. जी जी रजी हो सरकार याल आमच्या सोबत. आज वाढवू मिळेल उत्तर निश्चयन ध्यासुरे, प्रश्नांची ना भीती आम्हाला इतकाही विश्वास पुरे. जी जी रजी जी जी रजी जी जी रजी जिरवाची. खरोखरच अप्रतिम लिहिलेली प्रस्तुती होती. एकापेक्षा एक सगळ्या जणांनी ॲक्टिंगमध्ये सुद्धा एकदम बाजी मारून नेली सगळ्या गोष्टी एकदम. कारण मला असं वाटतं इतक्या पटापट तुम्ही सगळ्यांनी फर्निचरपासून कॅरेक्टरपासून सगळ्या गोष्टी बदलल्यात की त्याच्यामध्ये इतकं डिटेलिंग आणि प्रत्येकाने अगदी 100% म्हणजे वादकांपासून ते कलाकारांपर्यंत अगदी मेणबत्तीची ज्योत सुद्धा लवलवत होती. परफेक्ट. वा. एक कलाकार म्हणून पहिलं तर मी तुमचं अभिनंदन करू इच्छिते, तुम्हाला सलाम करू इच्छिते की तुम्ही अनेक वेगळे वेगळे विषय निवडू शकला असतात, पण तुम्ही हे सामाजिक बांधिलकी असलेला हा विषय निवडलात आणि तो उत्तम प्रकारे त्याला थोडीशी विनोदाची झालर देऊन, थोडीशी मनोरंजनात्मक करून, थोडंसं नाही जबरदस्त मनोरंजनात्मक करून आमच्यासमोर ही प्रस्तुती केली. आणि अप्रतिम, सगळंच एकदम अप्रतिम. वा. विनोद, तुझ्याकडे जे लोक आहेत त्यांचं पोटेन्शियल खूप हाय आहे. तुझे ॲक्टर्स या दोघी मुली फार छान. बतावडे, तुम्ही प्रश्न वाढवण्यापेक्षा जो प्रश्न आहे त्याचा खुलासा करा. आणखीन प्रश्न जितके वाढवाल तेवढे तुमचा वेळ कमी होईल. सगळं व्यवस्थित. फक्त लक्षात ठेवा, आपण जे सुरू करतो त्याला अजून कुठेतरी घेऊन जायचं आहे. गंमत थांबवायची नाही. उर्मिला 10 पैकी 10 पदकं. वा. मकरंद सर, मला द्यायची आहेत खरी 9, पण मी देईन 10 कारण का तुमचा ग्रुप फार छान आहे.